मनुष्य जो प्राणी आहे ना त्याच्यामध्ये खूप प्रोटेक्शन दडलेलं आहे. म्हणजे माणसामध्ये ना एका अणुबॉम्बमध्ये जेवढी ताकद असते ना, एका अणुबॉम्बमध्ये, तर 1000 अणुबॉम्बमध्ये जेवढी ताकद आहे ना तेवढी प्रत्येक माणसामध्ये ताकद आहे. म्हणजे तो ते करू शकतो. एवढी प्रत्येक माणसामध्ये पॉवर आहे. फरक एवढाच आहे की त्याला त्या गोष्टीची जाणीव नाही. माणूस हा सामान्य नाही. म्हणजे माणूस असा एक प्राणी की त्याने बाकीचे जे 84 लक्ष जे प्राणी पक्षी काय असेल ते त्यांना तो कंट्रोल करतो, त्यांना तो नियंत्रित करतो. म्हणजे एवढा प्रगल्भ असा माणसाचं ते ताकद आहे. तर ते बाजारला गेले बाबा आणि बाजारला गेल्यानंतर त्यांनी मस्तपैकी एक बैल पाहिला आणि ते म्हणले बा कितीला द्यायचा बैल? म्हणले 5 लाख रुपये. ते बा म्हणले 5 लाख रुपये मला काय फसवता का काय म्हणले तुम्ही? मी काय आता जन्माला आलो का? म्हणले माझं 75 इयर्स वय चाललंय म्हणले. मी आतापर्यंत अनेक बैलाच्या बाजारामध्ये गेलो, लयतले 50,000 लयतले लाखापर्यंत बैल, तुम्ही 5 लाख रुपये म्हणताय. काय म्हणले याच्यामध्ये क्वालिटी अशी? म्हणले ते अवताला जर झोपलं ना ते दिवसभर चालते, पाणी पण पित नाही, थकत नाही, संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत चालते. म्हणले असं? हो. आणि गाड्याला झोपलं तर म्हणले पहिलंच येतंय, दुसरं काय नाही, पहिल्याच नंबर मध्ये येते. म्हणले काय कमी वगैरे करणार का, काय डिस्काउंट वगैरे? ते म्हणले आपल्याकडे काय डिस्काउंट नसतं, 5 लाख रुपये द्या, बैल घेऊन जा. जर तुम्हाला काही त्याच्यामध्ये वाटलं, फॉल्ट जर वाटलं तर परत घेऊन या, परत तुमचे पैसे मी तुम्हाला परत करेन. म्हणले मी जे सांगतोय ते सत्य आहे. आता ते बाबांनी ते बैल घेतला, गेले भाऊ. आता 5 लाखाचा बैल खरेदी केला म्हटल्यानंतर ते मोकार जत्रा जमली पाहिला. पूर्वीच्या काळी कसं असायचं, एखाद्याच्या विहिरीला पाणी लागलं तर ते अख्खं गाव जमा व्हायचं, तसा प्रकार झाला तो. पार सगळे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, आजी माजी आमदार, मग त्यांच्या हस्ते ते झुपायला नको का, वाजंत्री वगैरे. मग ते बैल अवताला झुपलं आणि ते बैल अवताला झुपल्यानंतर ते फक्त 5-6 पाऊल गेलं आणि खालीच बसले. म्हणलं असं काय होऊ राहील? म्हणले काहीतरी त्याला झुपण्यामध्ये काहीतरी झालं असेल, परत एकदा झुपून पहा. परत एकदा त्या बैलाला असं झुपलं, ते बैल तुम्हाला सांगतो 1-2 पावलं गेलं खालीच बसलं तर ते उठानाच. 1 तास होऊन गेला, पाहता काय माझ्याकडं, पार उठानाच ते. मग म्हणले काय खरं नाही. 1 आठवड्याने ते बैलाच्या बाजारामध्ये गेले. म्हणले हो हे काय? म्हणले ते 1 पाऊल गेलं, म्हणले खाली बसलं तर उठाना. म्हणले ते तुम्ही सांगितलं ते खोटं आहे. त्या माणसाने सांगितलं, मी पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, माझ्या लेकरा बाळांची शपथ घेऊन सांगतो, मी जे सांगितलं ते सत्य आहे. अवताला झुपला तर संध्याकाळपर्यंत चालतो, गाड्याला जर झुपला तर पहिलाच येतो. पण या सगळ्या गोष्टी केव्हा होतात? जेव्हा त्याच्या मनात येतं तेव्हाच ह्या गोष्टी घडतात. त्याच्या मनात नाही आलं तर काहीच होत.